ते लक्ष्मण हाकेंची काय नेमकी भूमिका आहे ते आपण पाहिलं। एकंदरीतच प्रशासकीय कारभारावर त्यांनी मोठे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि जमिनीची मोजणी होत असताना मंदिराच्या गाभाऱ्याची सुद्धा मोजणी होती। हजारो वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे आणि निश्चितच मंदिराबद्दल तिथल्या देवांबद्दल आस्था आहे। तर या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबर झी 24 तासनं काही वेळापूर्वी संपर्क केलेला होता, संवाद साधला होता। काय म्हटले नेमकं पालकमंत्री, ऐकूया। विषय येत असताना समन्वयाचा मार्ग काढून छत्रपतींचा अवमान होणार, मंदिराच्या लोकांनी त्यांच्या सन्मानाने त्यांच्या ठिकाण पालखी मार्ग व्यवस्थित राहील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की शक्यतो कोणी कायदेशीर बाबीमध्ये आडवं जाऊ नये आणि कायदा कोणी हातात घेऊ नये, सगळ्यांनी समन्वयाने जावं। आणि जेव्हा गावातल्या लोकांचा अडचण नाही, गावातली लोक समन्वयाने मार्ग करायला तयार आहेत, तेव्हा बाहेरच्या शक्तींनी याच्यामध्ये फार हस्तक्षेप करू नये, अशा पद्धतीची माझी विनंती सगळ्यांनाच राहील। शेवटी सामाजिक एकोपा ठेवणं आणि हे महत्वाचं आहे। त्यासोबत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा समाजाचं देवस्थान असेल, या सगळ्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे। त्यातनं मार्ग सगळ्यांनी बसून काढला पाहिजे आणि ते काढायचा प्रयत्न चालू आहे आता।